महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. गरज ही शोधाचीच नाही तर थापांची जननी असते आणि पार्टी सारखी दुसरी गरज कुठलीच नाही. तर त्यासाठीच थापा मारायला फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने गेलेत खरात काकूंच्या घरात. तर बघूया तिकडे काय गंमत घडते. Hello everyone, I'm a Gaurav More from Powai Filter Pada. Thank you brother, thank you so much. Hello sir, hello ma'am. मी गौरव मोरे, आपल्या ह्या सोसायटीचा युवा अध्यक्ष. आणि सध्या एक संघटना आहे, अखिल भारतीय गौरव मोरेचा अपमान नको संघटना. ह्या संघटनेच्या पत्र व्यवहाराला यश आलेलं आहे. म्हणजे गौरव मोरेचा अपमान होता कामा नये असं म्हणून. तर आजच्या ह्या आमच्या सेटअपवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठलं स्किट करतोय. त्यामुळे आज माझा काही अपमान होणार नाही. ओ खरात काकू, ओ खरात काकू, हाय का घरात काकू, ओ खरात काकू, ओ दारात आलाय गौरव काकू, ओ खरात काकू, लई महिन्यांनी आपलं स्किट आलंय, करूया जोरात काकू. ओ खरात काकू, खरात काकू, आले 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 लवकर या, कधीचा उपाय मी दारात काकू. ओ खरात काकू, खरात काकू. काय आहे कशाला आलायस ते पटकन सांग. आणि लॉकडाऊन चालू आहे, सण समारंभ सोहळे सगळे बंद आहे. मी अजिबात वर्गणी देणार नाही. आणि आता तू लॉकडाऊनची वर्गणी मागितलीस तर कानफड फोडून टाके ना. गर्दी ना छोटी बात. आलायस कशाला ते सांग पटकन. वनिता पाय दाबून दे ग. सॉरी. काय बोलला? नाही काकू चुकून निघालं तोंडातून. बसा ना. पटकन बोल, पटापट बोला. गौरव माझ्याकडे वेळ नाहीये. पटकन बोल, काय झालं यार? काय नाही, सहज आलो का, येऊ शकत नाही घरामध्ये. नाही येऊ शकत. इतके दिवस कोरोना होता, मी येऊ शकलो नाही. जरा मला वाटलं काकूंची काहीतरी आपण काळजी करावी म्हणून मी आलोय. काकूंची काळजी? इतक्या महिन्यानंतर काकू आठवल्या तुला? अरे बाबा, मला तुमची काळजी वाटत होती. हो? नेहमी खाली नाक्यावरती उभं राहायचो, वर बघायचो. ओ नो, ओ नो, ओ मतलब यार कैसी होगी मेरी खरात काकू, किस हालत में होगी मेरी खरात काकू. पटापट सांगा काय झालं. हे बरं, इतक्या दिवसांनी मी आलो, चौकशी केली, तर तुम्हाला काय घेणं देणं नाही, नाहीये. मला काहीच घेणं देणं नाही. तुम्हाला काय वाटतं मी वर्गणी घ्यायला आलोय? मग कशाला आलायस? सांग ना गौऱ्या, काय मी झालं? पैसे घ्यायला आलोय. मग कशाला आलायस? तुम्हाला असं वाटतं मी पैसे घ्यायला आलोय? मग कशाला? लवकर सांग, लवकर सांग ना गौऱ्या, लवकर सांग, लवकर सांग. कशाला आलायस? सांगतो. Everyone in our society, everyone talks about you. Especially Thorat. Yeah, I feel very bad. Everyone around me talk about you. I feel very bad. I want to live alone. Because of everyone talks about you. I feel very bad. I want peace. आला म्हणता. I want peace. Please don't go. Tell me. Tell me, hey God, tell me. Why people always talk about her? Please tell me. गेला? पाय देऊ इकडे, पाय देऊ. उठले नाटके झाली. तू निघ निघ निघ, लवकर निघ. जातो. मला नाही राहायचं घरात. मला नाही राहायचं, चाललो मी. तिकडे नाही, इथे जा. निघ निघ निघ, लवकर निघ. काकू असं तुम्ही हाकलू नका निघ. मला. मला निघ. कोण आहे? अरे बापरे. व्याप जगाचा सोडून सारा तुझ्या दारावरती आलो बाई. आधीच लई उशीर झाला, आता घाई कर घाई. हा हा. नाही. घराचं घर पण घरात नाही, ते बाहेर डोकावून पाही, उंबरट्यातच त्याची घडी बसवतो. थोडा धीर धर बाई.
नाही माफ करा ओळखलं नाही तुम्हाला. हा बाबा हं? तुम्ही आहाहाहा. काय तो आकार काय ते तेजस्वी रूप आहे. तुला असंच नाही पाठवलं, मेहनत खूप आहे. आता सांगू बर काय म्हणताय ते काय? ते म्हणताय ऐकताय जनाचं करताय मनाचं पण पोर आहे गुणाचं. सांग बाळा ग वर्ण नाव कुणाचं. गौरव नाव माझं गौरव मोरे. मग? अरे बापरे तुम्हाला माझं नाव काकू यांना कसं माझं नाव कळलं. बाळा असं करू नको. हा, हा. ज्ञानाचं भांडार आहेस तू. हा? हा अरे हेवा वाटेल जगाला हेवा वाटेल असं ज्ञान आहे. चांगल्या वाईटाची जाण आहे. बाहेर काळे पुत्र विचारत नाही पण चाळीची तू शान आहे. खरंय का खोट आहे. बरोबर बोललात. बाहेर काढू कुत्र ओळखत नाही पण चाळीत खूप फेमस अरे बाबा अरे कोण आहे यार बाबा मला तुम्ही इतकं बाबा 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 क्या बात आहे बाबा. बाबा माझ्याकडनं खरंच आता ना द्यायला काहीच नाही बाबा. तुम्हाला खरं सांगू काय नाही बेटा काय तुझ्याकडे खूप काही द्यायला आहे. हा? पण आता जपून ठेव भविष्यात तुला तेच लागणार आहे. हो काय होय तर. पण बाबा काय अरे अरे बघ ना सगळं खरं खरं सांगतायत. पण कोण आहेत कोण आहे. हा कोण आहेत बाबा आहेत कोणती तरी बाबा आहेत ना. पण बाबा- मला सिद्ध पुरुष आहेत. सिद्ध पुरुष. हा सोनी मराठीचे. अरे ते सिद्ध गुरु हे सिद्ध पुरुष ते सिद्ध गुरु कळलं. हा हे सिद्ध पुरुष बघा ना आपल्या घरी आलेत बघा ना. नाही पण ते सगळं तुझ्याबद्दलच बोलले माझ्याबद्दल काही सांगितलं नाही त्यांनी. मी विचारतो ना हा, बाबा हा? ह्या आमच्या काकू आहेत ह्यांच्याबद्दल जरा काय सांगाल का तुम्ही. माऊली 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 बद्दल मी काय बोलणार. हा जगाची तिला काळजी आहे. जगाकडनं कसली काही अपेक्षा नाही. फक्त जगाचा विचार ध्यानी मनी नाव तिचं मनी. खोट आहे की खरं आहे. बापरे बाबा तुम्हाला माझं नाव कसं कळलं. आता काय आता सगळं त्याची कृपा आहे. त्यानं लिहून दिलेलं वाचलंय आणि फक्त बोलत राहिलोय. खरं आहे की खोटं आहे. खरंय म्हणजे खरंच माझं नाव म्हणे. तुझं फक्त ग ओळखलं होतं माझं अख्खं नाव ओळखलं. बघितलं आता तुमची बाबा बाबा नाही, नमस्कार असू दे. बाबा. बाबा या ना बसा बसा ना बाबा, बसा. बसा बसा. बाबा बसा. बाबा अजून काय सांगता येईल बाबा. काय सांगणार बाई. बाई तुला सांगतो तुझं नशीब खूप मोठं आहे बाई. काय नशिबात काय सगळं फुटलेलंच नशीब आहे माझं. नाही नाही बाई काळजी करू नको. तुझं भविष्य खूप मोठं आहे बाई. भविष्य म्हणजे तुझं डोंगरा पल्याड सूर्य आहे. आता जरासा अंधार आहे पण थोडं ओलांडलं की उजेड आहे बाई. खरं सांगायलोय. हा बरे होय नाही पण मला सगळं आता अंधारच दिसतो. माझं काय व्यवसाय चालतच नाही सगळं बंद पडलंय. माहित आहे सगळं माहित आहे पण काळजी करू नको बाई. हा. तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे बाई. तेवढा राजा राणीची जोडी आहे. काय राजा राणीची जोडी म्हटलं. राणीची जोडी आहे आमची. हा? मग राजा राणीची जोडी संसाराला गोडी. पण का कळत नाही कुठं अडतीये गाडी. खरंय का खोटं आहे. खरे बाबा 100% खरे. म्हणजे मला कळतच नाही की माझी गाडी पुढे का नाही जाते बाबा. बाबा यांना जर गाडीतून उतरलो तर हा भाजू का भिजत ठेवू. हा? नाही नाही बाबा बाबा माफ करा तर तसंच जरा गप थोबाड बंद कर. बाबा अजून काही सांगता येईल का. अजून काही काळजी करू नको बाई. सगळं ठीक होणार आहे. हे बघ लक्षात घे बाई जगात दुःख फक्त तुझ्याकडे नाही. पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाकडे दुःख आहे बाई. नाही हो पण माझ्याकडे लय दुःख आहे. नाही जन्माला आल्यावरती पहिल्या श्वासाबरोबर दुःख भेट म्हणून मिळालं बाई. जगण्यासाठी श्वास आणि जगायचं काय याच्यासाठी दुःख दिलं बाई. का किरकिर करते बाई. हा बाबा हा? बाबा काय लयच तगडं बोलताय हो तुम्ही. बाबा काय माझं खूप मोठं दुःख आहे हो. सगळं टेन्शन संपतच नाहीत माझी. सगळं संपणार आहे बाई. काय माहितीये का पापग्रह आहेत ना त्याची वक्रदृष्टी झाली फक्त. बाई म्हणजे तुला सांगतो शनीचा ताण आहे राहूला मान आहे केतूला मात्र तुझ्या दुःखाची जाण आहे. अगं बाई, मंगळासमोर डोकं टेकवायचंय शुक्रावर प्रेम करायचंय पण शुक्र थोडा लांब गेलाय. या सगळ्यांची मध्यस्थी करावी लागेल नाही कराय. हा या सगळ्यांची मध्यस्थी करायला लागेल. तुला नैवेद्याची लाच द्यावी लागेल. हे सगळे ग्रह माझ्याच राशीला आले. काळजी करू नको त्यांना नैवेद्याची लाच दिलीस का नाही सगळं तुझं दुःख निघून जाईल आणि गेलेलं सुख समाधान गेल्या पोली परत येईल. खरं आहे का खोटं आहे? येईल ना बाबा हा, नक्की नक्की. मला काय करावं लागेल बाबा. काय करावं लागेल तुला सांगतो. नैवेद्याचा जरासा आपण विचार केला तर तुला ती झेपेल का नाही हा फक्त माझा विचार आहे. बघा नाही सांगा 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 ना बाबा मला झेपेल का. का नाही झेपणार. मला जेवढं शक्य आहे ना तेवढं मी करेन नाही बाबा. खरं आहे तुझं तुला झेपणार नाही असं काहीच नाही बघ. पण तुला सांगतो मी या विचारात आहे की अडचणीची मोठी गाठ आहे त्यामुळे तिचं म्हणणं ताट आहे. तुला खर्च करावा लागेल.
या ग्रहांची पूजा करावी लागेल, त्यांचं विधी करावं लागेल, मग ते सगळं परत जाईल. चालेल ना, मी करते ना खर्च. काय असेल मी काय करते. फार मोठा खर्च येत नाही, मी तुला सांगतो. 5-50 हजाराची राशी आहे फक्त. चालेल. किती? म्हटलं होतं ना, नाही झेपणार बघ. अरे नाही झेपणार. नाही, 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 बसा, अहो, बसा. अहो, 50,000 काकूसाठी की झाड की पत्ती आहे हा? इथे ये ना गौराचं. एक मिनिट. चालतंय काय? 50,000 खूप होत आहेत रे. माझ्याकडे एवढे कुठून असणार रे? अरे काकू मी कशा आलाय हा? वाय जगातले सगळे जीव मरतील, हा. झुरळ आणि मी दोघे जिवंत राहू. फालतू मला करू नकोस. तू त्यांना सांग ना, माझ्याकडे एवढे नाही आहेत रे गौऱ्या. किती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे थोडेसेच आहेत रे. हा, थोडेसे म्हणजे किती आहेत? म्हणजे 500 आहेत माझ्याकडे. 500? अरे थोडेसेच आहेत. माझ्याकडे तेवढेसेच आहेत रे. तेवढेसेच आहेत का? तू बघ ना त्यांना काहीतरी. मी करतो काहीतरी. हा, तू, एक काम. थांबू का जाऊ? नाही बाबा, थांबा. लेस घाय करतो बाबा, आम्ही थांबा की करतो. बाबा, लेस घाय का आज नाही ना? असं की वनिता जा पटकन चहा टाक. काय बोलला? निघते चुकून तोंडातून काकू, नाही, समजून घ्या. येते. हा, या लवकर. मंडळी असं म्हणतात की नवरा बायकोंचं नातं इतकं मुरलेलं असतं की त्यांना काहीच न बोलता एकमेकांच्या गोष्टी समजतात. चला बघूया त्यांच्यातली इशाऱ्याची भाषा इथे किती हशा पिकवते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. अहो आवरा आवरा ना जरा, काय करताय? काय तुझं काय बापरे हे काय पार्टीला जायचंय की काय? अहो बेबीचा फोन आला होता. हा, मग भाऊजी आणि बेबी येत आहेत. बास करा, उठा, चला फ्रेश व्हा. आता योगा करतोय अजून किती फ्रेश होऊ. तोंड बघा तुमचं, तोंड धुवून घ्या. चला ते कधी अरे भाऊजी पण येत आहेत. एक मिनिट भाऊजी येत आहेत. मग तुम्ही काय करत होता? जा तोंड धुवा. अरे भाऊजी पण येत आहेत. हा मग जरा शर्ट तरी घाला. हा वा साडू येतात चांगली गोष्ट आहे, पण मग साडू येतात म्हणून मी कशाला शर्ट घालू? त्यापेक्षा त्यांना त्यांची नजर चांगली ठेवायला सांग. तुम्ही आणि तुमचे विनोद. उठा आता, उठा. आवरा, चला ते कधी येतील. चला पटकन आवरा. जा, तुमचे विनोद संपतच नाही. ऐक ना नमा, ऐक ना, चला ऐक ना ना. नमा, ऐक ना, मला नाही यायचं ग तुझ्या त्या बहिणीकडे. असं काय करता? ऐक ना, मला नाही आवडत तिच्याकडे. तुला माहिती आहे ना, ती बहीण आणि तिचा नवरा कोण जास्त बिंडो काही कळत नाही ग. असू दे ना. तो तिचा नवरा सतत विनोद करत असतो, अत्यंत टुकार दर्जाचे विनोद करतो, आणि समोर हार टाळी द्या. मी का द्यायची टाळी मला सांग बघू. नको करू ना असं. ऐका ना, आता आपण एवढं जवळ आलो आणि ताईकडे आलो नाही तर तिला वाईट वाटेल ना हो. नाही, ताईचं. 2 मिनिटासाठी. आणि आत्ताच लंडनवर ना आली आहे ना होती. लंडनचा पेठा पण आणलाय तिने आपल्यासाठी. मुळात भारतातून पेठा तिकडे घेऊन जातात. तिकडे गेल्यावर तो जुना होतो, तो नवीन म्हणून स्वीकारतात, आणि तोच उरलाय म्हणून ती घेऊन आली आहे. त्याचं कसं लंडनचा पेठा म्हणून आपण स्वीकार करतो सांग बघू मला. असं नका ना बोलू. नको ना, मला जाम- लंडनचे फोटो पण बघायचे ना. बघितले ना नमा, नाही. अगं 3दा बघितले आपण. नाही. 3दा बघितले आपण फोटो. त्यावर त्यांनी विनोद सुद्धा केला होता. भाऊजी थेम्स नदीच्या काठी थेंबस थेंबस तळे साचे, असं आम्ही म्हणालो. या का टाळी द्यायची ह्याच्यावर मी मला सांग बघू. मला नाही आवडत तो माणूस, मला नाही आवडत, बाकी काही नाही. प्लीज खरंच सांगतो मी तुला. ऐका ना, 2 मिनिटासाठी जाऊया, फक्त 2 मग हे मिनिट. दरवेळेला तू असं करतेस. नाही करणार मी आता. फक्त 2 मिनिटासाठी जाऊया आणि लगेच 2 मिनिटात निघूया. फक्त ऐका ना. मग माणसं चांगली आहेत ती, माझं त्यांच्या विरुद्ध काही नाही, पण तो ना नाही आवडत असू मला दे. विनोद. असू दे ठीक ना. आहे, 2 मिनिटं फक्त पण 2 मिनिटं. ऐका, फटकळपणे नाही वागणार, प्रॉमिस. मी नाही वागणार छान वागा फटकळपणे. त्यांच्या. हा, आणि तू सुद्धा नाही. बघ, एखादा विनोद त्यांनी केलेला तुला नाही कळला ना, म्हणजे जगात कोणालाही कळणार नाही, हे समजून जा. ठीक आहे, हा. ओके. त्यानंतर मुद्दा म्हणून म्हणजे भाऊजी म्हणजे नको विचारूस ना. मग ते 4 वेळा तो विनोद एक्सप्लेन करणार आणि 10 वेळा मग तू नको ना मला हे. नाही करणार, नाही ठीक करणार. आहे. तुम्ही सांगता मी लक्षात ठेवीन. आणि काय हे बघ, आपण एक लक्षात घे, आपण लगेच निघायचं. आणि हे बघ, गेल्या हा. तिकडे ना मला चला सांगायची वेळ आणू नकोस, हा, कळलं? तुझी चालेल. ती बहीण आहे ना, ती लगेच उभी राहते आणि मला म्हणते, भाऊजी तुम्ही नेहमी असंच करता, मला माझ्या बेबी पासून तोडता बिडतो. मी कधी वागलोय असं तुमच्याबद्दल? नाही नाही वागलेत. ते बहिणीचा शब्द माझ्या कानावर नाही आले. नाही होणार असं काहीच. एक काम करूया आपण. हे बघ, आपण गेलो हा. की 1-2 मिनिटात चमत्कार वगैरे झाले, नमस्कार चमत्कार झाले हा. की मी तुला खून करेन. हा, हा. हे बघ, हे अशी खून करेन. हे आलं की लगेच बाहेर. चालेल, ओके? ठीक आहे, ठीक आहे. लक्षात ठेव. चला. मला इतकं छान वाटतंय ताईला भेटणार आहे आपण इतक्या दिवसांनी. नुसत्या भावनांवर दरवाजा उघडणार आहे का? वेळ दाबना ती.
आली वाटतं नाही आवडत रे मला खरं आहे, त्यांच्या घरात शिरणारी बेल पण आवडत नाही आणि तो माणूस ना दिसला की मला हे हा आला भाऊजी नमस्कार अलभ्य लाभ अलभ्य लाभ नमस्कार. ये बेबी ये बस साडू या साडू आओ. साडू या साडू या बेबी बस अगं ऐकलंस का कोण आलंय बघ बसा नाही, नाही, तुम्ही नाही, बसा, साडू please. नाही अहो, नाही, तुम्ही असं बसा. अहो, साडू, ऐका हो. माझं. साडू, अहो, तुम्ही तुम्ही बसा बसा. बसा आपलंच अरे, आहे. काय करताय बसा वा साडू काय छान वाटलं तुम्ही आलात तर वा किती दिवसांनी आलात बेबी 9-10 महिने झाले तुम्ही येऊन गेलाय त्याच्यानंतर आलाच नाहीत कसं चाललंय सगळं छान. चाललंय साडू वा छान बरं वाटतं तुम्हाला बघितलं की काम कसं सुरू काम ऑफिस छान सुरू आहे ना ऑफिस हा छान हा. आहे छान चालू आहे मजेत चालू आहे. हे लेख वाचला त्या दिवशी फेसबुक वर वाचला आवडला म्हणजे हो. ऑफिसात सगळ्यांना सांगितलं चौगुले साडू आहेत माझे सगळे मला म्हणाले चौगुले तुमचे साडू तुमची अक्कल काढू भाऊजी भारी विनोद करता तुम्ही मज्जा येते भारी विनोद हो. साडू कपाळात लाडू भाऊजी मला कळला हा विनोद हे लाडू ना मला कळला तिकडे बस. बेबी बास नाही रडायचं. कशी आहेस कशी दिसतीये छान वाटते की नाही लंडन रिटर्न. वाटतेस ताई खरं तर ना मला पण खूप इच्छा आहे ग लंडनला जायची जाशील ग. असलं ग काय ह्यांच्या कॉन्फरन्स इथेच असतात नायगाव नाला सोपारा काजू पाडा नाही तर फार तर दहीसर घराच्या बाजू नाही पुढच्या वर्षी युकेला आहे एक- हो अय्यो हो हो वा आम्ही साडू जाणार. तुम्ही गेलं पाहिजे युकेला तिथल्या लोकांना हे कळलं पाहिजे शेक्सपियर भारतात जन्माला आला असता तर कसा दिसला असता म्हणजे मला नाही कळला म्हणजे साडू लिहितात ना हा. शेक्सपियर पण लिहायचे ना हा. भारतातला भाऊजी आता कळला मला आधीच कळला होता सुरू केला तेव्हा कळला होता. साडू फळ्याचा खडू खिशातून काढू हा पण कळला मला ओके इकडून मला ते काय असं करून डोकं जरा गरगरायला लागलं असू दे बस इथे अरे बॉस आता किती पुरे नाही बस आता जोक वगैरे पुरे झाले आता. भूक लागली असेल त्यांना. साडू जेवण वाढू. ए ताई ए भारी ग ए तुम्ही दोघं मस्त जगता रे मला मज्जा येते बेबी असंच राहायचं असतं आनंदी एकदम एकदम असं हसत राहायचं. छान आहे माझी जेवण वाढते पट. नाही ऐका ईशा ऐक जेवण नकोय नमा काय नमा कोण आले नमा कडी आहे दरवाजाला गप्प अगं, बस. नाही. काय बोलताय ए ताई फोटो दाखव ना नाही फोटो नको मी बघितले बघाशी बघितले त्यावेळेला 3 वेळा बघितले अच्छा आधी काय बघितलेत फोटो फोटो बघितलेत. बुक वर 2 फोटो टाकलेत ते 3 वेळा बघून काय होणार आहे साडू पाण्याचा गडू भाऊजी भारी सुचतं तुम्हाला मला हा पण कळला गावात येऊन टाळीबीळ देतात बघितलं बॉन्डिंग त्यांचं. छान आहे नाही, साडू, तुम्ही एक काम करा तुम्ही ना आता फोटो इथे बघून जा काय हे बघ, नवीन टीव्ही घेतलाय होय 75 इंची आहे स्वस्त मिळाला सेल मध्ये त्याच्यावर मस्त दिसतात फोटो ईशा कनेक्ट कर ना ते हो मी Connect कर शिकली ना. मला येतो. ते फोनवरनं दाखव ईशा मला साडू ईशाला म्हंटल तुझ्या छोटी बेनला लंडनचं बिग बेन दाखव छोटी बेन बिग बेन कळलं ना तुला. आई ग. आई गं
दोघं भेटले ना की नुसते पिजे 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 आयुष्य निघून जाईल यांचं पिजे माझं नाही त्यांचं निघत माझं नाही नमा ए नमा भाऊजी भाऊजी न उशी कशाला घेता मग रात्री? उशीच नाही तू लंडनचे फोटो नाही बघितले सगळे अजून हा. इकडे ना बेबी सगळं वेगळं आहे हा. म्हणजे म्हणजे आपल्यासारखं नाहीये नाही. ऊन वगैरे सगळं की नाही हो? ऊन पण वेगळं आहे तिकडचा पाऊस वेगळा आहे तिकडे ना म्हणजे गरमच होत नाही कायम थंड 12 महिने थंडच थंड साधं थंड नाही हं? थंडगार खूप थंड म्हणजे एखाद्या माणसाला सर्दी झाली असेल ना नाकात काडी टाकून बाहेर काढायची कुल्फी तयार हे गाणं होतं. शी बाई हे नाही आवडलं मला. झालं का? झालं वाटतं हे बघ हे झालं हे बघ हे बघ हे बघ आलं. हा बघ हा बघ भाऊजी, झालं. भाऊजी बघा ना आम्ही सकाळी एअरपोर्टला जायला निघालो ना तेव्हा अंधेरी स्टेशनचा मेट्रो स्टेशनचा फोटो बघा या मेट्रो स्टेशन अंधेरीचं थांब अजून खूप वेळ आहे मेट्रो स्टेशन कशाला दाखवता लंडनचे दाखवा ना येणार ना भाऊजी हे नका हे सिरीज आहे ती अशी इकडची प्रवास आहे तो. हे बघ हे बघ काय होतंय तुम्हाला हो? काय 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 झालंय काय मामीला झालं? मगापासनं? काय होतंय नाही काही अडू? नाही just okay, हा? मगापासून असं करते लचकली आहे का मान नाही 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 नाही. नाही नाही, मला सांगा होत असेल काही तर मला नाही, खरंच नाही. 2 प्रेशर पॉइंट माहितीयेत मला नाही, नाही. साडू मान मोडू काय नाही भाऊजी अहो यांचं काय अहो 2-2 उषा घेतात 2-2 उषा मान लचकणार नाही तर काय होणार आहे मान 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 ईशा ईशा आल्यापासून गप्पा मारत बसलोय आपण चहा पाण्याचं बघ त्यांचं कसं करतायत ती बेबी भेटली ना की माझं लक्षच लागत नाही ए दुसरीकडे जा आता बस बस जा पटकन जा आई आल्याचा 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 तुला आवडतो तसा नको होता आल्याचा सोडा ए ईशा ईशा, हातचा चहा बनव